पायाभूत सुविधाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडच्या झपाट्याने झालेला विकास हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टीचे फलित आहे. महापालिकेच्या स्थापनेनंतर तेथेच नागरिकीकरण व औद्योगिकीकरण वाढत गेले आणि शहराने वेगळी ओळख निर्माण केली. मात्र सोलापूरमध्ये असा विकास का झाला नाही असा सवाल उपस्थित करत आता सोलापूरच्या सर्वांगीण विकासाची वेळ आली असल्याचे सांगून पिंपरी चिंचवडचे विकास मॉडेल सोलापुरात राबविण्यासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केले. शुक्रवारी गांधीनगर येथील हेरिटेज येथे महापालिका निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्यात तटकरे बोलत होते. अध्यक्षस्थानी कृषी मंत्री तथा पक्षाचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे हे होते. यावेळी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, माजी उपमहापौर राजेंद्र कलंत्री, प्राचार्य श्रीनिवास कोंडी, नजीम शेख, प्रमोद भोसले, आनंद मुस्तारे, मकबूल मोळकर, वसीम बुराम, तौफिक शेख, चंद्रकांत दायमा, सुहास कदम, सुशील बनपट्टे, चित्रा कदम उपस्थित होते. प्रारंभी शहराध्यक्ष संतोष पवार यांनी प्रास्ताविक तर कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय दादाचं नेतृत्वाखाली सोलापूर शहरामध्ये जवळपास 54 ठिकाणी घड्याळ चिन्हावर, त्याचबरोबर 3 ठिकाणी पुरस्कृत असे 57 ठिकाणी आपण उमेदवार दिलेले आहेत. स्थानिक ठिकाणी शिवसेना, एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी अशी युती करून घेतलेली आहे आम्ही आणि अतिशय चांगलं वातावरण सोलापूर शहरामध्ये आज बघायला मिळतंय. सोलापूर शहरामध्ये अनेक समस्या आहेत. त्या समस्येच्या संदर्भात त्याच्यामध्ये आमचा जो जाहीरनामा आहे त्या जाहीरनामाचं उद्घाटन थोड्याच वेळात आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांना आज ताकद देण्याकरता आपल्या राज्याचे नेते तटकरे साहेब इथं आलेले आहेत. आदरणीय दादाचा विचार सर्व दूर पोहोचवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करा. ही लढाई जवळपास 15 तारखेपर्यंत चालणार आहे. त्यामुळे न थकता न थांबता आपण सर्व ताकदीनिशी ही लढाई जिंकूयात. मी आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय अध्यक्षांना सांगू इच्छितो की सोलापूर शहरामध्ये आजवरचा जो राष्ट्रवादीचा निकाल आहे त्याच्यापेक्षा देखील चांगल्या संख्येने सोलापुरामध्ये हा रिझल्ट लागेल आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो की अध्यक्षांनी आपल्या सोलापूरमध्ये आल्यानंतर त्यांना वाटलं पाहिजे नंतर की निश्चितच सोलापूर शहरामध्ये चांगला बदल घडला आणि त्यांच्या हिसाबाची थाप आपल्या सर्वांना मिळेल अशी आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. यानंतर या आपल्या जाहीरनाम्याचं प्रकाशन आदरणीय तटकरे साहेबांच्या हस्ते पण करणार आहोत. सुरुवातीला राष्ट्रवादीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या निवडणूक जाहीरनाम्याचे प्रकाशन तटकरे व भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील बंद पडलेली सिटी बस सेवा व प्रवासी सुविधा पुन्हा सुरू करायचे असतील तर राष्ट्रवादीचे पर्याय असल्याचे सांगून शहरातील रिंग रोडसह अपूर्ण राहिलेल्या सर्व विकास कामे पूर्णत्वास नेण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला साथ द्या. राष्ट्रवादीच्या निवडणूक जाहीरनाम्यात शहराच्या विकासाचे नवे मॉडेल मांडण्यात आले असून पुढील 5 वर्षात त्यातील सर्व मुद्दे पूर्ण करण्याची ग्वाही दिली आहे. विरोधकांच्या कोणत्याही आमिषांना बळी न पडता स्वाभिमान जागृत ठेवून राष्ट्रवादीच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळेला सुद्धा या निवडणुका 22 सालामध्ये अपेक्षित होत्या. करोनासारख्या महामारीच्या संकटामध्ये समग्र जग त्यावेळेला प्रचंड प्रमाणावरती आपत्ग्रस्त झालं होतं. त्यावेळेला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्याला पुढे ढकलाव्या लागल्या. मधल्या कालावधीमध्ये राज्यामध्ये राजकीय दृष्ट्या फेरबदल होत गेले. या साराचा परिणाम एका बाजूला होत असताना आरक्षणाच्या निमित्ताने काही याचिका उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित होत्या. 50% आरक्षण, 50%पेक्षा अधिक आरक्षण या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केली आणि त्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रदीर्घ काळ लांबलेल्या आहे त्या सुद्धा 31 जानेवारी पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्या ठिकाणी दिले गेले. त्याच्यामुळे 27 सालामध्ये दुसरी टर्म संपली असती, परंतु इतक्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर निवडणुका होत असल्यामुळे समाजाशी नाळ जोडलेला कार्यकर्ता जो पक्ष समाजासाठी सतत काम करत असतो त्या पक्षाला अधिक पद्धतीचं पाठबळ लोकांचं त्या निमित्ताने मिळत असतं.
सोलापूरसारख्या जिल्ह्यामध्ये दीर्घकाळ आदरणीय पवार साहेबांना मानणारा एक वर्ग या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात राहिला. पण तुमचे आणि माझे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री यांना मानणारा वर्ग सुद्धा या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शहरामध्ये आहे, ग्रामीण भागामध्ये. सोलापूरसारखं शहर एका बाजूला कर्नाटक राज्याची हद्द त्या ठिकाणी लागते. कापड उद्योगामध्ये, चादर उद्योगामध्ये प्रसिद्ध असलेलं शहर, साधू संतांच्या विचारधारेचं असलेलं शहर, उडणीसारखं या राज्यातलं सर्वाधिक मोठं धरण असलेला हा जिल्हा, अलीकडच्या कालावधीमध्ये शेती आणि शेतीच्या प्रगतीमध्ये, उत्पादनामध्ये प्रचंड प्रमाणावरती भर टाकणारा जिल्हा, अशा गुणवैशिष्ट्यासह सोलापूर जिल्ह्याचं महत्त्व, सोलापूर शहराचं महत्त्व या राज्याच्या या सगळ्या प्रवासामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे. अशा वेळेला या शहरातल्या पायाभूत सुविधा, विशेष करून शहरामध्ये राहणारे नागरिक आणि शहरामध्ये येणारे पर्यटक, भाविक, येणारे फ्लोटिंग पॉप्युलेशन ही लक्षामध्ये घेतली तर पिण्याच्या पाण्याची गरज खूप मोठ्या प्रमाणावर आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये काही वर्षापूर्वी उजनी धरणातून या शहरामध्ये पाणी आणण्याचं ठरवलं गेलं. राज्यामध्ये त्यावेळेला आम्ही मंडळी सुद्धा सत्तेवरती होतो. नंतर या बाबतीमध्ये पाठपुरावा त्या ठिकाणी होत गेला. परंतु आज शहरामधल्या मायमौलींची स्थिती जर का आपण पाहिली तर मुबलकपणाचा पाणी पुरवठा या शहरामध्ये होत नाही. काय त्याच्यातली कारणं आहे त्याच्या तपशिलामध्ये मी जाऊ इच्छित नाही. पण मनोनिग्रहाने या राज्यामध्ये काम करणारा एक आश्वासक नेता, ज्यांची विश्वासार्हता जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे, ज्याला पॉलिटिकल क्रेडिबिलिटी म्हटली जाते, राजकीय विश्वासार्हता म्हटली जाते, जनतेच्या जवळ दिलेल्या प्रत्येक शब्दाची उकल नव्हे तर त्याची पूर्तता करण्याचं सामर्थ्य ज्या नेतृत्वामध्ये आहे त्या नेतृत्वाचं नाव आहे अजितदादा पवार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून तुम्हाला आम्हाला सर्वांना त्या गोष्टीचा अभिमान त्या ठिकाणी वाटतो आहे की अशा वेळेला या कार्यकुशल नेतृत्वाच्या माध्यमातून काम करत असतानाच या शहरातल्या अनेक प्रकारची उकल आपल्याला त्या ठिकाणी करायची. मला याही गोष्टीची जाणीव आहे. ज्या वेळेला आम्ही एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्याला आमच्या भूमिकेवरती प्रचंड निर्माण केलं. आम्ही नेमक्या काय विचारधारेतून काम करणार आहोत, पण आम्ही स्पष्ट केलं आम्ही सर्वजण 40 वर्ष राजकारणामध्ये आहोत. ते धर्मनिरपेक्ष विचाराच्या सिद्धांतावरती आहोत. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक क्षमतेचा आमच्या रोमारोमामध्ये विचार त्या ठिकाणी भिनत असल्यामुळे राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये पक्षाच्या माध्यमातून लोकांची सेवा करत असताना, जनतेची सेवा करत असताना या विचारापासून आम्ही तसूभर सुद्धा बाजूला गेले नाही. आणि म्हणून आमचा एनडीए मधला सहभाग बहुजन समाजाच्या व्यापक हितासाठी त्या ठिकाणी होता. समाजाचं हित करायचं असेल, राज्य आपलं विकसित आहे पण राज्य अधिक प्रगतीपथावरती न्यायचं असेल, या देशातील पायाभूत सुविधा मिळणारं जाळं म्हणून अधिक आपल्याला गतिमान करायचं असेल, मुंबईसारखं शहर आपल्या राज्याची आर्थिक राजधानी आहे, या देशाची आपली राजधानी आहे, या देशाची आर्थिक राजधानी आहे. जगातली जी काही महत्वाची शहरं त्या ठिकाणी म्हटली जातात त्याच्यामध्ये मुंबईचं महत्त्व अधिक मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी आहे. अशा वेळेला या राज्याच्या प्रगतीपथावर जाण्यासाठी आम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली एक सामूहिक निर्णय त्या कालावधीमध्ये घेतला. त्याचा पुरस्कार आदरणीय भुजबळ साहेबांनी केलं. प्रफुल्लभाई असतील, सुनील तटकरे असतील, हसन मुश्रीफ असतील, धनंजय मुंडे असतील, दत्ता भरणे असतील, आम्ही सर्वांनी एक सामुदायिक निर्णय त्या कालावधीमध्ये घेतला की राज्याच्या प्रगतीपथासाठी, बहुजन समाजाच्या व्यापक हितासाठी राज्यातला आपला सहभाग त्या ठिकाणी असला पाहिजे. लोकसभेमध्ये यश नाही मिळालं की केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालं नाही असं नाही. देशभरामध्ये एक वेगळ्या वेळची आवई उठवण्यात आली होती की देशामध्ये पुन्हा एकदा इंडियाचं सरकार त्या ठिकाणी आलं तर संविधान धोक्यामध्ये. आंबेडकरी चळवळीच्या मनामध्ये एक देशभरामध्ये एक वेगळ्या पद्धतीची भावना निर्माण झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूळ संविधानामध्ये आदिवासी बांधवांना आरक्षण दिलं. त्यांच्या मनामध्ये साशंकता निर्माण झाली. अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करण्यामध्ये विरोधक त्या कालावधीमध्ये निश्चितपणाने यशस्वी झाले. याचा परिणाम महाराष्ट्रासारख्या या संबंध प्रगतीपथावरती असलेल्या राज्यामध्ये 31 जागांच्या वरती महाविकास आघाडीला यश मिळालं. महायुतीला 17 जागांच्या वरती समाधान मागावं लागलं. त्याच्यामुळे साधविकच राज्यामधलं वेगळे वातावरण निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली होती. विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही ज्याला सामोरं गेलो त्याला राज्यातील आमचे काही महत्वाचे नेते सुद्धा आम्हाला सोडून गेले. त्यांना असं वाटलं होतं की अजितदादाचं वलय संपलंय. त्या सर्वांना असं राज्यभरामध्ये वाटलं गेलं होतं की महाविकास आघाडीला इतकं प्रचंड प्रमाणावरती यश लोकसभेला मिळाल्याच्या नंतर जवळपास 7-8 मुख्यमंत्री पदाचे दावेदार तयार झाले होते. 101 मंत्रिपदाची शपथ घ्यायला तयार झाले होते. पण अशा वेळेला ही कल्याणकारी योजना या राज्याच्या इतिहासामध्ये
पहिल्या प्रथम मांडली गेली. होय, मला अभिमान या गोष्टीत आहे. या राज्याला 1 मे 1960 साली या राज्याची स्थापना झाली. 65 वर्ष पूर्ण झाली. या 65 वर्षामध्ये सर्वाधिक अर्थसंकल्प मांडणारा नेता कोण आहे तर त्याचं नाव अजितदादा पवार आहे. त्या ठिकाणी आलं, प्रभागामध्ये त्या ठिकाणी फिरत होतात. मी मगाशीच विचारलं, खरं तर आज आम्ही या ठिकाणी एवढ्यासाठीच आलो की ज्या शक्तीने, ज्या उत्साहाने कार्यकर्ता लढतो आहे त्याच्या पाठीवर शाबासकीचा हात मारण्यासाठी 16 तारखेनंतर आम्ही येऊच. कारण तुम्ही अभूतपूर्व असं यश पक्षाला मिळवून देणार आहात असा विश्वास माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी. पण होत असलेल्या प्रचाराच्या कामामध्ये नियोजन पद्धतीने प्रचार त्या ठिकाणी मामा 4 सदस्य प्रभाग पद्धती असते. त्याला सोबत असलेले उमेदवार अ ब ग महिला 2 असतात. सर्वसाधारण जागा असू शकते, एखादी जागा राखीव असू शकते. या सर्व घटकाला सोबत घेत निवडणुकीला ज्याला आपण सामोरं जात असतो त्यावेळेला मतदारांच्यापर्यंत पोहोचणं, त्यांच्या मनामध्ये प्रभागामध्ये असलेल्या उमेदवारांचं म्हणजे पॅनलची शक्ती त्या ठिकाणी उभं करणं, ही नियोजन पद्धतीने प्रचार करण्याची आवश्यकता असते. आज मला आनंद वाटतोय, रुपाली त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही परवा ठाण्याला होतो. तिथे ठाण्याला आम्ही जाहीरनामा वचननामा प्रसिद्ध केला. काल छत्रपती संभाजी महाराज नगरामध्ये होतो. तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. जालनामध्ये आम्ही दुपारी होतो. तिथे आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध केला. रात्री परभणीमध्ये होतो. तिथे आम्ही सर्व समावेशक असा इथं जाहीरनामा प्रसिद्ध केला. आज सकाळी नांदेड शहरामध्ये होतो. त्या नांदेड शहरामध्ये सुद्धा वचनपूर्तीचं समाजकारण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. आणि आता संध्याकाळी 3 संजेच्या पवित्र वेळेला आजान होत असतानाच आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आम्ही हा विकासाचं नवं मॉडेल हे घेऊन हा जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध करतो. त्याचा अर्थ असा आहे की आपल्याला गेले 3 दिवस पक्ष प्रत्येक शहरामध्ये काय काम करणार आहे हे जाहीरनामाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्याची एक वेगळ्यापैकी संधी त्या ठिकाणी मिळाली. ती एवढ्यासाठी या ठिकाणी मी सांगायला आलो की प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे. जाहीरनामामध्ये उद्याच्या भवितव्यासाठी पक्षाच्या माध्यमातून जे मग काय या ठिकाणी सांगितलं असेल ते पूर्तता करण्याची जबाबदारी पक्षाची आहे. पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला अभिवचन देतो आहे. या जाहीरनामामध्ये नमूद केलेल्या साऱ्या काही गोष्टी पुढच्या 5 वर्षामध्ये सोलापूरकरांसाठी पूर्ण करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेटाने करेल असं प्रदेशाध्यक्ष म्हणून मी आपल्या सर्वांना आश्वासित करू इच्छितो. प्रामाणिकपणे सांगतो, या राज्यामध्ये ज्या ज्या वेळेस माझ्या अल्पसंख्याक समाजाबद्दल एखादा कुठला नेता जर चुकीचं बोलला तर त्या नेत्याला ठणकावून सांगणारा या राज्यामध्ये एकच नेता आहे आणि त्याचं नाव आहे अजितदादा पवार. हे त्याचं नाव आहे. हे पण बंधून आपल्या सगळ्यांना समजलं पाहिजे. त्यामुळे मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की आता थोडे दिवस राहिलेले, आता हे जास्त बाकीच्या गोष्टीमध्ये प्रत्येकाने आपापल्या वार्डामध्येच थांबा. बाहेर दुसऱ्या वार्डामध्ये अजिबात जाऊ नका. आपल्या वार्डामध्ये जाऊन बाहेरचे मतदान कुठले आहेत, आपल्या गावातले मतदान कुठे, प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन प्रचार महत्वाचा आहे. रोड शो वगैरे आता ते करण्याची काही गरज नाही. जेवढं तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये फिरचाल, प्रभागामध्ये मतदारांच्या भेटी घेचाल, त्याचा फायदा हा आपल्या सर्वांना, आपल्या उमेदवाराला झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांनी निश्चित प्रकारे त्याची काळजी ही माझ्या सगळ्या उमेदवारांनी घ्यावी. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्यापूर्वी या शहराचा मी पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय दादा यांच्यामुळं काम करण्याची मिळाली होती. आणि कोरोनाच्या काळामध्ये, अडचणीच्या काळामध्ये आम्ही सुद्धा राष्ट्रवादी पक्षाच्या आम्ही सुद्धा एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न या शहरासाठी केलेला आहे, या शहराच्या विकासासाठी केलेला आहे. पण अजूनही आपल्याला काम करायचंय, आदरणीय काम करायचंय. त्यासाठी तुम्ही सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेच्या युतीच्या उमेदवारांना एक मतदान करा. त्यांना एक चांगल्या प्रकारचं मतदान करून भरघोस मतात निवडून द्या. ही आपल्या सर्वांना मी कळकळीची आजच्या या प्रचार सभेच्या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो. आणि आपण सर्वांनी घड्याळाला बटन दाबा ही विनंती करून मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्ष त्यांच्या भाषणामध्ये सांगतीलच, पण प्रामुख्याने मला कौतुक वाटलं ते यामध्ये आमच्या महिला भगिनींना प्राधान्य दिलं गेलेलं आहे. ज्या महिलेच्या हातामध्ये ही मातृशक्ती आहे आणि खऱ्या अर्थाने समाजाची सृजनता जिच्या माध्यमातून सांभाळली जाते, या सृष्टीची निर्मिती जिच्याकडून केली जाते, त्या महिला भगिनींची सुरक्षितता आणि साक्षरता ही डोळ्यासमोर ठेवून हा लेखाजोखा मांडलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून कौतुक करेन. पुनश्च एकदा खऱ्या अर्थानं राज्याचे प्रांताध्यक्ष हे आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या शहरामध्ये आलेले आहेत. हे पाहण्यासाठी आले की राष्ट्रवादीचा कार्यकर्ता किती कणखरपणे लढतोय.
मला यासाठी कौतुक वाटेल की सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून हा जाहीरनामा ज्यावेळेस प्रसिद्ध केला जातोय त्याच पद्धतीने खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांना उमेदवारी देणारा आहे. आणि म्हणून आमच्या ठाणे महानगरपालिकेमध्ये आमच्या एक ठाकरे ताई आहेत ज्या अथर्व फूटवेअर म्हणजे एका चप्पलच्या दुकानामध्ये काम करतात आणि त्याच माध्यमातून त्यांना उमेदवारी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे दाखवून दिले की सर्वसामान्यांमध्ये राहणारा, सर्वसामान्यांचं काम करणारा आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारा कार्यकर्ता हाच आमचा गाभा आहे, हाच आमचा आत्मा आहे आणि त्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू. आज प्रांताध्यक्ष या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्याची ताकद, खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याच्या पाठीवर शब्बासकीची थाप देण्यासाठी आलेले आहेत. या निमित्तानं आवर्जून आपण सर्वजण आदरणीय प्रांताध्यक्षांना शब्द देऊयात. 15 तारखेला जे मतदान होईल या मतदानामध्ये घड्याळासमोरील बटन दाबून आम्ही सर्वाधिक मताने या घड्याळाच्या उमेदवारांना निवडून देऊ हा संकल्प करण्यासाठी एकदा हात उंचावून आपण प्रांताध्यक्षांना सांगूयात. 15 तारखेला मतदान करत असताना आमचं मतदान, सोलापूरकरांचा आवाज फार मोठा आहे असं उमेश दादा सारखं म्हणतात, म्हणजे उमेश दादाचं तर आहेच पण सोलापूरकरांचा आवाज किती मोठा आहे आम्हाला पाहायचा आहे. आमचं मतदान, आमचं मतदान. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरकारमध्ये महायुतीला साथ देण्याचा निर्णय हा केवळ राज्याचा नाही, जनतेच्या विकासासाठीच घेतला असल्याचे स्पष्ट करत त्यांनी सांगितले. लोकसभेतील संघर्षानंतर सुरू केलेल्या विविध योजनांमुळे विधानसभेला जनतेचा भरघोस पाठिंबा मिळाला. सोलापूर शहर अजितदादावर प्रेम करणारे असून ते विश्वासार्ह व कार्यकुशल नेतृत्व असल्याचेही तटकरे यांनी नमूद केले. यावेळी संपर्कमंत्री बर्ने व चाकणकर यांनीही मनोगत व्यक्त केले. शेवटी अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. या सर्वांचे तटकरे यांनी स्वागत केले. आभार आनंद मुस्तारे यांनी मानले.